नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचा माजुरडेपणा दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललेला असतो. पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर अस्मिता सगळ्यांनी प्रियाचे खूपच जास्त लाड केलेले असतात. तिच्या चुकांना सुद्धा पाठीशी घातलेलं असतं. त्यामुळे इथे दिवसेंदिवस ती खूपच जास्त इथे माजुरडेपणा करत असते. पण त्याला आता आळा बसायला हवा, असं आता सायलीला वाटत असतं आणि त्या दृष्टिकोनातून सायलीच आता पहिलं पाऊल उचलते आणि इथे प्रियाला सरळ करण्यासाठी ती आपले प्रयत्न सुरू करते. प्रियाचा हा माजुरडेपणा, तिचा अतिआगाऊपणा इथे आता घरच्या लोकांना त्रास देतोय. सुभेदारांना त्रास झालेला सायलीला अजिबात आवडत नाही. आधी प्रिया, सायली आणि अर्जुन या दोघांना त्रास देत होती, पण इथे हळूहळू प्रियाच्या या अति विचित्र वागण्याचा त्रास आता पूर्णाजी, कल्पना, अस्मिता यांना सुद्धा व्हायला लागलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायलीने आता प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो. इथे प्रियाला चांगले चापकाचे फटके दिलेले असतात आणि तिला इथे सरळ मार्गावरती आणण्यासाठी तिने पहिलं पाऊल उचलायला सुरुवात केलेली असते. अर्जुन म्हणतो ना, की माझी बायको जेव्हा तिच्या मूळ रूपात येते तेव्हा ती सायली 2.0 अशी झालेली असते. त्यामुळे इथे आता सायलीचं ते रूप प्रिया लवकरच बघणार आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे आता भारावून टाकणारी गोष्ट म्हणजे इथे आता सुभेदारांपैकी एकही कुणीच प्रियाची बाजू घेत नाही. कारण सगळ्यांना सायलीचं हे वागणं पटत असतं. कारण प्रियाचा हा अतिआगाऊपणा सगळ्यांना आता खुपायला लागलेला असतो आणि त्याची पहिली सुरुवात प्रताप काकांनीच केलेली असते. पण हळूहळू आता प्रियाचं हे विचित्र वागणं कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळे त्या लोकांना जो काही त्रास होत असतो त्या आता त्रासाला आळा बसवण्याचं काम इथे सायलीने केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने सायली प्रियाला धडा शिकवते ते आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. पण इथे आता तिला धडा शिकवायची वेळ काय येते ते आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने पूर्णाजीचा तुटलेला बॉक्स आता जॉईंट करून पूर्णाजीला देत तिला इथे आनंद दिलेला असतो. पूर्णाजीला खुश केलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता माजुरड्या प्रियाचा माज उतरवण्यासाठी आणि इथे पूर्णाजीला त्रास दिल्यामुळे तिच्या भावनांजवळ इथे तिने आता छेडखानी केल्यामुळे सायलीने प्रियाला अगदी इथे आता काठीचे फटके म्हणजे जणू काही चापकाचे फटके इथे आता प्रियाला दिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने सायली प्रियाला धडा शिकवते हे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने खूपच छान पद्धतीने कोर्टामध्ये युक्तिवाद करत साक्षीच्या विरोधामध्ये ठोस पुरावे सादर केलेले असतात आणि कशा पद्धतीने इथे साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून खोटे पुरावे सादर करत इथे कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे आणि कोर्टाची फसवणूक केलेली आहे हे अर्जुनने खरे पुरावे सादर करत सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे आता साक्षीने जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत हे खोटे पुरावे आहेत हे सिद्ध केल्यानंतर जज साहेबांनी तिला 10,000 रुपये दंड ठोठावलेला असतो आणि खोटे पुरावे सादर केले म्हणून तिची चांगली कान उघडणीसुद्धा केलेली असते. आणि तेव्हा इथे कोर्टाने तिला आता खरे पुरावे सादर करण्याची सक्त ताकीद दिलेली असते. त्यामुळे इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की साक्षीला 30 तारखेला जन्मठेपेची नाहीतर फाशीची शिक्षा होणार. तुम्ही तिघांनी हा जो काही खड्डा खोदलाय ना तुमच्यासाठी, त्याच्यामध्ये ही प्रिया उडी मारणार नाही. मी तुमची मदत करणार नाही. तेव्हा महिपतला राग येतो आणि महिपत इथे प्रियाचा गळा दाबतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मी तुमच्याबरोबर ह्या सगळ्या कारस्थानामध्ये फसणार नाही. मी सुभेदारांच्या घरावरती फक्त राज्य करणार, असं प्रिया त्यांना ठामपणे म्हणते. तेव्हा इथे महिपतने फोन करून प्रियाला चांगली धमकी दिलेली असते. महिपत म्हणतो, काय गये चुचुंद्रे, तुला काय वाटलं माझ्या पोरीला शिक्षा झाली तर मी तुला शांतपणे त्या सुभेदारांच्या घरावरती राज्य करू देईन का? हे स्वप्न तुझं कधीच पूर्ण होणार नाहीये. ज्या दिवशी माझ्या पोरीला शिक्षा होईल ना, तेव्हा तुझा सुद्धा तो शेवटचा दिवस असेल त्या सुभेदारांच्या घरातला, हे मात्र तू लक्षात ठेव, असं महिपत म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. महिपत आता तिचं सत्य सुभेदारांना सांगतोय की काय या दडपणाखाली ती असतेच. पण इथे तिला अर्जुन, सायलीचा खूप राग आलेला असतो. कारण इतके महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागलेत हे प्रियाला आता कानोकान तिला खबरसुद्धा मिळालेली नसते.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता खूप आनंदात असते. अस्मिता आई होणार आहे म्हणून तिच्या चेहऱ्यावरती बघा एक वेगळंच तेज आलेलं असतं आणि ती स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा पूर्णाजी तिला म्हणते की अस्मिता, बाळा तुला मळमळत वगैरे नाही ना गं? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही पूर्णाजी, उलट मला मळमळत नाही आहे. मला खूप जास्त भूक लागली आणि आता मी पोटभर जेवणार आहे. माझ्या आवडीचं जेवण आहे ना सगळं. तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो. तेव्हा इथे अस्मिता स्वतःहून म्हणते की मी आज खूप खुशसुद्धा आहे, मी आनंदी आहे. तेव्हा इथे कल्पना पूर्णाजी यांच्या चेहऱ्यावरती अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. तेव्हा ते सगळेजण आनंदी असतात. छान इथे आता जेवायला बसलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे प्रिया येते आणि प्रिया नेहमीप्रमाणे इथे आता जेवणावरून वाद सुरू करते. ती म्हणते, विमलताई, मी किती वेळा सांगितलं होतं तुला की ही भाजी बनवत जाऊ नकोस म्हणून. मला ही भाजी अजिबात आवडत नाही. ह्या भाजीचं तोंड बघितलं ना की माझ्या तोंडाची चव जाते. माहिती नाही आहे का तुला? विमल, यापुढे मला जी भाजी आवडते ना ती बनवत जा, कळलं तुला? तेव्हा इथे सायली म्हणत असते, काय गं प्रिया, जेवायला सुद्धा अजून बसली नाहीस? भाजी किती छान झाले, खाऊन बघितली नाहीस तर लगेच चिडचिड करायला सुरुवात केलीस का? इथे सगळेजण जेवायला बसलेत. तुझ्या बोलण्यामुळे आहे ना त्या सगळ्यांचा मूड ऑफ करू नकोस. आणि तुला किती वेळा सांगितलंय गं, जेवणाच्या ताटावरती येत असताना इथे व्यवस्थित चांगल्या मनाने येत जा म्हणून. अगं इथे सगळ्यांची मनं किती शांत होती. अस्मिताताई आता आई होणार आहेत, त्यांनी आनंदी राहणं किती महत्त्वाचं आहे हे तुला माहिती नाही आहे का? मग कशाला उगाच जेवणाच्या ताटावरती बसत असताना चिडचिड करत असतेस? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय गं, म्हणजे इथे आता शहाणपण असणं म्हणजे काय? तुमच्या दोघांचं, अर्जुनचं आणि तुझं सगळ्यांनी ऐकणं म्हणजे माणसामध्ये शहाणपण आलं असं वाटतं का तुला? असंच म्हणायचं आहे ना तुला? पूर्णाजी बघतेस ना, ह्या दोघांचं ऐकलं ना नवरा बायकोचं की आपण शहाणे, नाहीतर आपण वेडे आहोत, वेडे. तेव्हा इथे आता कल्पना आणि पूर्णाजी दोघी प्रियाला म्हणतात, अगं शांत हो ना, शांतपणे बस आणि जेव ना, कशाला उगाच चिडचिड करतेस? तेव्हा पूर्णाजी आता घास खायला जाणार. तेवढ्यातच इथे प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, तू सुद्धा तिचीच बाजू घे गं. या घरामध्ये मला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, माझ्या मनासारखं खाण्याचं स्वातंत्र्य नाही, प्रत्येकजण मला उठसूट बोलत असतो. तेव्हा इथे आता प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर पूर्णाजीची जेवणाची इच्छा मरून जाते. पूर्णाजीने घास खायला घेतलेला असतो तो पुन्हा ती खाली ठेवते आणि ताटाच्या पाया पडते आणि प्रियाकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की जेव्हा तुम्ही सगळेजण पोटभर जेवा, ही भाजी मला आवडत नाही, काय मी खाणार आहे? माझ्या घशाखाली घाससुद्धा जाणार नाही आहे. तेव्हा इथे प्रियाला राग येतो. लगेचच इथे सायलीला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो. बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजीने हातातला घास खाली ठेवल्यानंतर सायली किती चिडते. ती येते आणि प्रियाच्या ताटामध्ये इथे भाजी, चपाती, डाळ, वरण जे काही आहे ते सगळं आता वाढते. तिचं ताट भरल्यानंतर इथे आता सायली म्हणत असते की चल उठ, आता तुझं ताट भरलंय, हे घ्यायचं आणि तुझ्या रूममध्ये जाऊन जेवायला बसायचं, इथे बसायचं नाही तू प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, का? मी इथेच बसून जेवणार, मला आई, पूर्णाजी आणि अस्मिताबरोबर जेवायचं आहे. इथे अस्मितासुद्धा आता प्रियाजवळ नीट बोलत नसते, कारण प्रियाने तिला पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो ना. तेव्हा इथे अस्मिता तिच्यावरती रागवलेली असते. जेव्हा इथे प्रिया अस्मिताला म्हणते की चल हे जेवण तू सुद्धा जेवू नकोस, मी आपल्यासाठी पास्ता ऑर्डर करते, तेव्हा अस्मिता म्हणते, नाही मला नको, तुला खायचं तर खा, मला घरचं हेल्दी जेवण जेवायचं आहे. तेव्हा इथे आता लगेचच सायलीला आनंद होतो. तेव्हा इथे प्रिया ही एकटीच पडलेली असते, कुणीही तिची बाजू घेत नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, चल प्रिया, तुझ्या रूममध्ये जाऊन जेव, कारण तू जर इथे बसलीस ना तर कुणालाही सुखाने एक घाससुद्धा खाऊ देणार नाही आहेस. इथे तुझ्यामुळे पूर्णाजीने हातातोंडामध्ये घेतलेला घास तुझ्यामुळे खाली ठेवला, तेव्हा आताच्या आता तू तुझ्या रूममध्ये जायचं. तेव्हा इथे सायली प्रियाचा हात पकडून तिला खेचत तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणत असते की याच्या पुढे जर माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, माझ्या कुटुंबातील व्यक्ती जेवायला बसलेली असताना जर तिथे चिडचिड केलीस आणि तुझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती इथे असा उदासपणा आला ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं पुन्हा, तर मी तुला सोडणार नाही आहे प्रिया. ही गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला अजिबात त्रास होता कामा नये. तेव्हा इथे आता सायलीने प्रियाला चांगले खडे बोल सुनावलेले असतात. तुला भाज्या पेरायला सांगितल्या तरीसुद्धा तुला त्याचं महत्त्व कळलं नाही का? इथे ही भाजी नको, ती भाजी नको, नेहमीची तुझी नाटकं झालीत. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की ही सायली खूपच जास्त विचित्र वागत असते आणि आज तर इथे कुणीही तिला काही बोललंसुद्धा नाही. पूर्णाजी, ती कल्पी, अस्मिता, कुणीच कसं काही बोललं नाही तिला. या सायलीचा आगाऊपणा वाढत चाललाय आणि घरातले सगळेजण आता तिला कुणीच काही बोलत नाही, सगळेजण उलट मलाच बोलतात. थांब,
आत्ताच्या आत्ता जाते आणि पूर्णाजीचे कान भरते. पूर्णाजी जर तिच्या बाजूने झाली ना तर माझ्यासाठी ते चांगलं नसणार आहे. तेव्हा इथे प्रिया आता पूर्णाजीकडे येते आणि म्हणत असते, काय गं पूर्णाजी, तू त्या सायलीला काहीच कसं बोलली नाहीस गं? ती सायली मला वाटेल तसं बोलली. जेवणाच्या ताटावरून तिने मला उठवलं, डायनिंग टेबलवरती बसू दिलं नाही. तिने मला माझ्या रूममध्ये एकटीला जेवायला बसवलं आणि तुम्ही सगळेजण बघत बसलात. तिला तुम्ही काहीच बोलला नाहीत. म्हणजे आता ती सायली तुम्हाला आवडायला लागले का? ती जे वागते, मनमानी करते, तिचा मनमानी कारभार पुन्हा या घरामध्ये सुरू झाला आहे, तो तुम्हाला आवडायला लागला आहे. तू तिला काहीच कसं बोलली नाहीस? तिला तिथून जायला का सांगितलं नाहीस? उलट तिने मला माझ्या रूममध्ये एकटीला जेवायला बसवलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, गप्प बस तू तन्वी, अति आगाऊपणा करू नकोस, कळलं ना? अगं जेव्हा वाटेल तसं वागत असतेस, वाटेल तसं बोलत असतेस, तुला काहीच कसं वाटत नाही गं? तुला किती वेळा सांगितलं, सायली जेव्हा चुकीची असेल तेव्हा मी तिला बोलेन, पण जेव्हा तू चुकीची असशील ना तेव्हा मी तुलासुद्धा बोलेन, कळलं का तुला? मला तुझं हे वागणं अजिबात आवडलं नाही. अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि ती जेवायला बसलेली असताना ती जेव्हा आनंदात असते तेव्हा आपणसुद्धा ते वातावरण हसतं ठेवलं पाहिजे. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही, ती त्या सायलीला कळली. मग तुला काय म्हणायचं आहे? तुझा तिथे अति आगाऊपणा वाढत चालला होता आणि मी ओरडायचं कुणाला? तर सायलीला ओरडायचं का? तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, जा तू तुझ्या रूममध्ये, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे. तुझं हे वागणं आधी बदल आणि ती काठी माझी इकडे दे. तेव्हा इथे आता प्रिया पूर्णाजीची काठी देत असताना पूर्णाजीचा तिथे एक जुना बॉक्स असतो, त्याला काठी मारते आणि तो बॉक्स खाली पडतो आणि तुटतो. आणि प्रेक्षकांनो तुटल्यानंतर इथे आता पूर्णाजी म्हणते, अगं प्रिया, काय केलंस तू हे? माझा बॉक्स का तू तोडलास? आणि त्याला पायाने का बाजूला करतेस? पाय लावतेस त्याला? पायाने सारतेस का बाजूला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हा मग काय झालं? काय आहे ते एवढं बॉक्समध्ये? बॉक्स तर आहे ना साधा. तेव्हा इथे आता पायाने त्या सगळ्या वस्तू ती बाजूला करत असते. तेव्हा इथे कल्पना, सायली, त्याचबरोबर अर्जुन आणि प्रताप काका सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की, पूर्णाजी काय झालं गं? काय एवढ्या जोरात ओरडलीस? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अरे बघ ना प्रताप, हिने काय केलं? तेव्हा प्रताप काका म्हणतात की, पूर्णाजी, अगं हा बॉक्स तर तुला बाबांनी दिला होता ना, त्यांची शेवटची आठवण होती ही, हा बॉक्स कसा तुटला? तेव्हा पूर्णाजी म्हणते, प्रताप, अरे ह्या प्रियाने तोडला माझा बॉक्स, या तन्वीने काठी मारली त्याला आणि बरं बॉक्स तोडला तर तोडला आणि त्याला पायाने बाजूला करते, लाथ मारून तिने बाजूला केला रे माझा बॉक्स. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजी ही खूपच जास्त इमोशनल झालेली असते. ती म्हणत असते, अगं हा बॉक्स मला माझ्या ह्यांनी दिला होता, अर्जुनच्या आजोबांनी, आणि तो बॉक्स म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे आणि तो तू तोडून टाकलास आणि उलट त्याला पायसुद्धा मारलास तू. तुला लाज कशी वाटत नाही गं? म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या भावनांचा जरासुद्धा विचार नाही करू शकत तू? तेव्हा इथे आता प्रियाला चांगली खडेबोल सुनवून तिला गप्पच केलेली असते. त्यानंतर सायली खूपच चिडते. पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू तिला बघवत नाही. ती म्हणत असते की, प्रिया, अगं इतकी किती निष्ठुर म्हणायची गं तू? पूर्णाजीच्या मनाचा अजिबात विचार केला नाहीस तू. त्यांचा बॉक्स तोडायला तुला लाज कशी वाटली नाही? एक काठी मागितली तुला साधी, तर ती काठीसुद्धा तुला व्यवस्थित देता आली नाही का? पूर्णाजी म्हणते, ती सायली माझी किती काळजी घेते. तुला फक्त गुडघ्यांना इथे तेल लावून द्यायला सांगितलं, ते सुद्धा तुला जमलं नाही. मला बाहेर चालायचं होतं, माझा हात धरून तुला बोलले की मला 4 फेऱ्या मारू दे, ते सुद्धा तुला जमलं नाही. मला कॉफी करून द्यायला सांगितली, ते सुद्धा तुला जमलं नाही. आणि तुला फक्त काय म्हणायचं आहे? ज्या काही चुका करशील त्या चुका मी पाठीशी घालायच्या आणि ह्या सायलीला विनाकारण ओरडायचं अशी इच्छा आहे तुझी. ती तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं प्रियाला. सायली म्हणते की, ए प्रिया, बाजूला हो, चल चल बाहेर हो आधी. आणि ती इथे आता प्रियाचा हात पकडून तिला खेचत आता बाहेर घेऊन जाते आणि म्हणत असते की, लाज नाही वाटली तुला? पूर्णाजींच्या डोळ्यात तुझ्यामुळं पाणी आलं. आणि इथे सायलीने आता बेदम प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. चांगली तिला सुनावलेली असते, कुठल्याही व्यक्तीच्या भावनांचा विचार करता येत नाही का तुला? तो तुझ्यासाठी फक्त एक बॉक्स होता, पण पूर्णाजीसाठी ती शेवटची आठवण होती, तीसुद्धा त्यांच्या नवऱ्याची, आजोबांची शेवटची आठवण. आणि तू काय केलंस? तू तो बॉक्स तोडून टाकलास आणि मोकळे झालीस. तुला काहीच कसं वाटलं नाही गं? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अगदी बरोबर बोलतेस तू सायली. ह्या तन्वीला त्यातलं काहीसुद्धा कळत नाही. अति आगाऊपणा तिचा वाढत चालला आहे आणि अश्विनलासुद्धा हिचं हे वागणं आता घरी आल्यानंतर मी स्वतः सांगणार आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, यापुढे जर तुझ्यामुळे पूर्णाजीला त्रास झाला किंवा पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलं ना प्रिया, सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा कल्पना म्हणत असते, अगं तन्वी, तुला किती वेळा समजावून सांगितलं गं, तुला अक्कल येत नाही का? किती तुझं हे विचित्र वागणं वाढत चाललं आहे. अगं कुठेतरी थांबव. तेव्हा इथे प्रियाला आता सगळेच जण बोलत असतात. प्रियाला चांगलं सुनावलेलं असतं.
त्यानंतर इथे अश्विन आल्यानंतर त्याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा अश्विनसुद्धा प्रियाकडे रागाने बघायला लागतो. त्यालासुद्धा हे तिचं वागणं अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे प्रिया आपलं तोंड लपून आता बसलेली असते, कारण सगळेजणच तिच्यावरती रागवलेले असतात. तेव्हा सायली येते. सायली तो बॉक्स उचलते आणि तो तुटलेला असतो. तेव्हा सायली तो बॉक्स व्यवस्थित जॉईंट करते, कारण ते बॉक्स जरी असला, तो एक लाकडी साधा बॉक्स असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये खूपच जास्त भावना असतात पूर्णाजीच्या. तेव्हा सायली तो बॉक्स जॉईंट करते. त्याच्यानंतर छान त्याच्यावरती डेकोरेशन करते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी हे बघा तुमच्यासाठी मी काय आणलं आहे. तेव्हा सायलीने तो बॉक्स अगदी पूर्वीसारखा केलेला असतो आणि ज्या ठिकाणी तो तुटलेला असतो तिथे तर तिने छान डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते, पूर्णाजी हा बॉक्स तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे सायलीने तो बॉक्स जॉईंट करून इथे पूर्णाजीला दिलेला असतो आणि पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती स्माईल आणलेलं असतं. त्यामुळे सायलीचा हा चांगुलपणा अगदी सगळ्यांनाच दिसतो आणि त्यामुळे इथे सगळेजणच आपल्या मनामध्ये लाजलेले असतात.